नमस्कार. संकल्प स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे अक्षर मालिका. बुद्धिमत्तेमधलं तुम्हाला पहिलं प्रकरण. ओके, मग अक्षर मालिकेमध्ये आपल्याला बेसिक गोष्टी तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला सांगतो. बघा, अक्षर मालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे ए पासून ते झेड पर्यंत आपल्याला 26 अक्षर आहेत. 26 अक्षरामध्ये प्रत्येक अक्षराचा तुम्हाला क्रमांक माहिती पाहिजे, तुम्हाला व्यंजन माहिती पाहिजे, तुम्हाला स्वर माहिती पाहिजे, तुम्हाला अशा पद्धतीने याच्यामध्ये माहीत पाहिजे. आणि ABCDची मांडणी तुम्हाला 2 भागामध्ये करायची. मग तुम्हाला ए पासून ते एम पर्यंत म्हणजे 1 पासून ते 13 पर्यंत आणि 14 पासून ते तुम्हाला 26 पर्यंत 2 भागामध्ये ABCDची मांडणी केल्यानंतर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल जरी आलं तर तुम्हाला 100% सोडवता येतं. ABCD मध्ये बघा ABCD असं तुम्हाला झेड पर्यंत अक्षर आहेत. मग त्याच्यामधलं तुम्हाला माहिती आहे 21 व्यंजन आहेत. मग स्वर कुठला आहे तर स्वर तुम्हाला 5 नंबरचा स्वर आहे, त्याच्यानंतर 9 नंबरचा स्वर आहे, बरोबर, त्याच्यानंतर 15 नंबरचा स्वर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला यू पण तुम्हाला स्वर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 1 नंबरचा पण स्वर आहे. म्हणजे 1 नंबरचा, 5 नंबरचा, 9 नंबरचा, 15 नंबरचा, 21 नंबरचा, AEIOU असं टोटल एकूण तुम्हाला 5 स्वर आहेत. आपल्याला स्वराची मालिका सुद्धा येते. मग तुम्हाला भरतीच्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो मी तुम्हाला सांगतो. एक तुम्हाला प्रश्न सुलटा म्हणजे ए पासून ते झेड पर्यंत चढत्या क्रमाने, आणि दुसरा प्रश्न तुम्हाला उतरत्या क्रमाने म्हणजे उलटा. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आपण आजच्या भागामध्ये अक्षर मालिका हा टॉपिक तुम्हाला एकाच भागामध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. म्हणून तुम्हाला एकूण टोटल टाईप आहे तर 19. मग 19 टोटल टाईप आहेत ना, त्याच्यावरती आपण बघा प्रत्येक टाईपची एक्झाम्पल तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेली आहेत. मग प्रत्येक टाईपची एक्झाम्पल तुम्हाला बघा, प्रत्येक टाईपची एक्झाम्पल तुम्हाला ह्या ठिकाणी 5 एक्झाम्पल दिल्यात. मग 5 एक्झाम्पल मधलं तुम्हाला 1 नंबरचं एक्झाम्पल मी तुम्हाला सुलट्या पद्धतीने कसं सोडवायचं आणि दुसरं एक्झाम्पल तुम्हाला उलट्या पद्धतीने कसं सोडवायचं ह्या आपल्या आजच्या टाईपमध्ये आपण शिकणार आहे, बरोबर. आता बघा, तुम्हाला मी ABCD बद्दल तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्यातच, बरोबर. तर आपल्याला लक्षात ठेवायचं पहिला 1 नंबरचा टाईप आहे क्रमवार अक्षराची मालिका. क्रमवार अक्षराच्या मालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे एक तर चढता क्रम असतो आणि दुसरा तुम्हाला उतरता क्रम असतो. मग चढत्या क्रमाने 1 नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. हो का, एचा क्रमांक 1, बीचा क्रमांक 2, सीचा क्रमांक 3, डीचा क्रमांक 4. मग तुम्हाला माहिती आहे ABCD ही तुम्हाला अक्षर चढत्या क्रमाने येते. मग तुम्हाला डी नंतर अक्षर कुठलं येईल र तर ई. म्हणून तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ई असं आपल्याला देता येईल. सगळ्याला तुम्हाला 1 नंबरचा प्रश्न तुम्हाला क्लिअर कळला असेल तर 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला उलट्या पद्धतीने मी तुम्हाला कसा सोडवायचा. 2 नंबरचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न उलट्या पद्धतीने आहे, तो तुम्हाला प्रश्न सांगतो 4 नंबरचा. बघा, आता झेडचा क्रमांक तुम्हाला माहिती आहे ABCD मध्ये 26 क्रमांक आहे, वायचा क्रमांक आहे 25, एक्सचा क्रमांक आहे 24 आणि डब्ल्यूचा क्रमांक आहे तुम्हाला 23. मग मला सांगा 26 मधून 1 मायनस केलं, 25 मधून 1 मायनस केलं, 24 मधून 1 मायनस केलं, 23 मधून तुम्हाला 1 मायनस करायचं. 23 मायनस 1 किती र 22. 22 नंबरचा अक्षर कुठला आहे तर व्ही. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्ही आलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय आपल्याला ए पासून ते झेड पर्यंत तुम्हाला ABCD सर्व व्यवस्थित तुम्हाला पाठ पाहिजे आणि प्रत्येक अक्षराचं तुम्हाला क्रमांक तुम्हाला पाठ पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ओके, कुणाला काय अडचण नाही. आता तुम्हाला सांगतो या 5 प्रश्नाबद्दल कोणाला काही शंका असेल तर तुम्ही बिनधास्त विचारा आणि सर्वांनी तुम्हाला ही 5 प्रश्नाची उत्तर व्यवस्थित तुम्ही काढा. ओके, चला आता आपण टाईप क्रमांक 2 नंबर बघणार. 2 नंबरचा टाईप. आता 2 नंबरचा टाईप आपल्याला आहे समस्थांची अक्षर. समस्थांची समसंख्या आपल्याला कशाला म्हणतात तुम्हाला माहिती पाहिजे. जी संख्या तुम्हाला 2 नंबर, 4 नंबर, 6 नंबर, 8 नंबर किंवा जी अक्षर तुम्हाला 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24
आणि 26 या स्थानावरती आहे त्याला म्हणायचं समस्थानची अक्षर. मग तुम्हाला ती अक्षर कुठली आहे? ती बी, डी, एफ, एच, जे, एल, एन, पी, आर, टी, व्ही, एक्स आणि झेड. ओके, मग त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल आहे. बघा आता काय आहे, कसा प्रश्न सोडवायचा. बीचा क्रमांक 2 आहे, डीचा क्रमांक 4 आहे, एफचा क्रमांक 6 आहे, एचचा क्रमांक 8 आहे. दिलेल्या संख्या तुम्हाला माहिती आहे आणि त्या समस्थानची तुम्हाला अक्षर आहे ती 2, 4, 6, 8. मग 8च्या पुढची समस्थानचं अक्षर कुठलं? तुम्हाला 10 नंबरचं. 10 नंबरचं अक्षर कुठलं आहे? जे. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे असं आलं. ही झाला तुम्हाला सुलटा टाईप म्हणजे चढत्या क्रमाने. आता तुम्हाला सांगतो उलटा टाईप. आता उलट्या टाईपने बघा या ठिकाणी दिले बघा. झेडचा क्रमांक ABCD मध्ये 26 आहे, एक्सचा क्रमांक तुम्हाला 24 आहे, व्हीचा क्रमांक तुम्हाला 22 आहे, टीचा क्रमांक तुम्हाला 20 आहे. बरोबर. 26 - 2 किंवा 26च्या अगोदरची समस्थानचं तुम्हाला समसंख्या कुठली आहे? 24. 24च्या अगोदरची सम कुठली आहे? 22. 22च्या अगोदरची सम कुठली आहे? 20. 20च्या अगोदरची सम कुठली आहे? तर 18. 18 नंबरचा अक्षर कुठला आहे? आर. अशा पद्धतीने हा टाईप क्रमांक तुम्हाला 2 नंबर आहे. 2 नंबरच्या तुम्हाला 5ही एक्झाम्पल बद्दल तुम्हाला काही शंका असेल तर बिनधास्त तुम्ही कमेंट करून सांगायची. ओके, चला आपल्याला 2 नंबरचं सर्वांनी व्यवस्थित त्याची उत्तरं काढा. ओके, चला आता टाईप क्रमांक तुम्हाला 2 नंबरचा झाला असेल तर टाईप क्रमांक तुम्हाला 3 नंबरचा. 3 नंबरचा टाईप काय आहे? विषम स्थानची अक्षर मालिका. मग तुम्हाला सांगितलंय सम सोडून राहिलेले तुम्हाला 13 अंक जे आहेत का नाही विषम स्थानचा आहेत. ओके, मग तुम्हाला सांगतो विषम स्थानचं म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11, 13 हे तुम्हाला विषम स्थान म्हणजे तुम्हाला ती अक्षर कुठली आहे ती तुम्हाला सांगतो. ए आहे, सी आहे, ई आहे, जी आहे, आय आहे, के आहे, एम आहे, ओ आहे, क्यू आहे, एस आहे आणि त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर तुम्हाला डब्ल्यू आणि त्याच्यानंतर तुम्हाला 25 नंबरचं अक्षर तुम्हाला वाय. ओके, अशी तुम्हाला विषम स्थानची अक्षर आहे. त्याच्यावरती तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा मी आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. मग येचं तुम्हाला 1 नंबर स्थान आहे, सी 3 ला आहे, ई 5 ला आहे, जी 7 ला आहे. मग मला सांगा दिलेला अंक तुम्हाला विषम स्थानचा इथं 1, 3, 5, 7 आणि 7च्या पुढचं विषम स्थान कुठलं आहे तर 9 आहे. 9 नंबरचं अक्षर कुठलं आहे तर आय. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आय असं आलं. ओके, सगळ्याला कळलं. आता हा झाला सुलटा प्रश्न. तुम्हाला आता उलटा प्रश्न सांगतो. बघा ह्या ठिकाणी वायचा क्रमांक आहे 25, डब्ल्यूचा 23, यूचा तुम्हाला 21, एसचा तुम्हाला 19. बघा आता 25 आहे, 25 पेक्षा लहान किंवा 25च्या अगोदरची तुम्हाला विषम संख्या आहे 23, 23च्या अगोदरची विषम संख्या आहे 21, 21च्या अगोदरची विषम संख्या आहे 19. मग 19च्या अगोदरची विषम संख्या कुठली र? 17. 17 नंबरचा अक्षर क्यू म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्यू आलं. झालं. ह्या 5ही प्रश्नाबद्दल तुम्हाला कोणाला काही शंका असेल तर बिनधास्त विचारा आणि तुम्हाला 5ही प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला हे करा, टाईप करून सांगा. ओके, चला आता टाईप क्रमांक आपल्याला 4 नंबरचा. 4 नंबरचा टाईप काय आहे? मूळ स्थानची अक्षर मालिका. मग तुम्हाला माहिती आहे आपल्याला फक्त 1 पासून ते 26 पर्यंत मूळ स्थानची अक्षर कुठली आहे ती बघून घ्यायची. मग मूळ स्थानची अक्षर आहे ती बघा. बघा या ठिकाणी बी हाय, सी हाय, ई हाय, जी हाय, के हाय, एम हाय, तुम्हाला क्यू हाय, एस हाय आणि डब्ल्यू हाय. ओके, एवढी अक्षर म्हणजे 2 नंबरचं, 3 नंबरचं, 5 नंबरचं, 7 नंबरचं, 11 नंबर, 13 नंबर, 17 नंबर, 19 नंबर, 23 नंबरची अक्षर ही मूळ स्थानची अक्षर आहेत. मग प्रश्न बघा कसा सोडवायचा. बी नंतर मूळ स्थानचं अक्षर, सी नंतर मूळ स्थानचं अक्षर, ई नंतरचं मूळ स्थानचं अक्षर, जी. मग जी नंतरचं मूळ स्थानचं अक्षर कुठलं आहे तर के. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला के आलं. कोणाला काय अडचण नसेल. ओके, तर आपण हा प्रश्न बघला सुलट्या टाईपने. आत्ता बघायचा आपल्याला उलट्या टाईपने. उलट्या टाईपने प्रश्न बघत असताना डब्ल्यूचा क्रमांक 23, त्याच्या अगोदरची मूळ स्थानचं संख्या कुठली आहे तर 19,
19च्या अगोदर 17, 17च्या अगोदर 13 आणि 13च्या अगोदर तुम्हाला मूळ संख्या कुठली आहे तर 11 आणि 11 नंबरचा अक्षर तुम्हाला कुठला आहे के. असं तुम्हाला धन दिशेने उत्तर द्यायचं. ओके, या 5ही प्रश्नाबद्दल कोणाला काही शंका नसेल तर तुम्हाला आपण पुढचा टाईप घेणार आणि 5ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगतो. सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुम्हाला सांगायचे. लक्षात ठेवा, कुठल्या प्रश्नाबद्दल काय अडचण असेल तर बिनधास्त तुम्हाला सांगतो बोलायचं. ओके, चला टाईप क्रमांक तुम्हाला 4 नंबरचा क्लिअर झाला. आता आपण टाईप क्रमांक तुम्हाला 5 नंबरचा बघणार. 5 नंबरचा टाईप काय आहे? समोरासमोरील अक्षराची मालिका. तुम्हाला काही अडचण नाही. बघा, एच्या खाली तुम्हाला झेड आहे, तुम्हाला बीच्या खाली वाय आहे, सीच्या खाली एक्स आहे. ओके, डीच्या खाली तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू आहे. ओके, याला म्हणायचं समोरासमोरची अक्षर मालिका. म्हणून तुम्हाला प्रश्न सोडवत असताना तुम्हाला अजिबात काही गरज नाही, तुम्हाला बिनधास्त प्रश्न सोडवायचा. बघा कसा, हो का, पहिलं अक्षर, दुसरं, तिसरं, चौथं. ओके, असा गट आहे. म्हणून तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा ह्या गटाच्या टाईपने प्रत्येक तुम्हाला गटातलं पहिलं अक्षर घ्यायचं. ओके, मग आपल्याला बघा ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी, डी नंतर काय र ई असं आलं. ओके, चला आता झेडचा क्रमांक बघायचा. झेडचा क्रमांक 26, 26च्या अगोदरचं 25 नंबरचं अक्षर वाय, वायच्या अगोदरचं तुम्हाला अक्षर एक्स, एक्सच्या अगोदरचं अक्षर डब्ल्यू आणि डब्ल्यूच्या अगोदरचं अक्षर तुम्हाला व्ही. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फायनल आलं. झालं क्लिअर? कुणाला काय अडचण नसेल अशा टाईपनीच सगळं तुम्हाला ही पाचही प्रश्न तुम्हाला दिलेत. या 5ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यूट्यूबला आपल्या कमेंटमध्ये तुम्हाला टाईप करून सांगायचं. ओके, कुठल्या प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर तुम्हाला बिनधास्त तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट करा. तुम्हाला काही अडचण नाही, तुम्हाला याचं सोल्युशन तुम्हाला मी देतो. आणि तुम्हाला मी प्रथम नंबर दिलायच, त्या नंबरवरती तुम्हाला जरी तुम्ही मेसेज केला तर त्या नंबरवरती तुम्हाला उत्तर 100% भेटून जाईल. ओके, चला टाईप क्रमांक तुम्हाला 6 नंबर. 6 नंबरचा टाईप काय? तिरपी अक्षराची मालिका. मी तुम्हाला सांगितलंय येला तिरप काय आहे वाय आहे, झेडला तिरप काय आहे बी आहे. ओके, ह्या तिरपी अक्षराची मालिका सोडवत असताना तुम्हाला ह्या ठिकाणी 4 प्रश्न दिलेत. 4 प्रश्न तुम्हाला बघा, 1 नंबरचा प्रश्न तुम्हाला मी सांगणार आहे, बाकीचं तुम्हाला प्रश्न सोडवायचे. म्हणून तुम्हाला 1 नंबरचा पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट आणि आपल्याला चौथा गट. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. ओके, प्रत्येक तुम्हाला पदातलं पहिलं अक्षर घ्यायचं. म्हणून तुम्हाला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचा अक्षर. 4 नंबरचा अक्षर कुठला आहे? डी आहे. ओके, मग इथं वाय, वायचा क्रमांक किती आहे? 25. 25 नंबरचा अक्षर, 24 नंबरचा अक्षर, 23 नंबरचा अक्षर आणि 23च्या अगोदरचं 22 नंबरचा अक्षर. 22 नंबरचा अक्षर कुठला आहे तर व्ही आहे. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डी आणि व्ही आलं. बघा, प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय शंका असेल तर बिनधास्त तुम्ही सांगा. ओके, चला आपण टाईप तुम्हाला पुढचा घेणार 7 नंबरचा टाईप. चला आता तुम्हाला मी सांगितलंय एबीसीडी मध्ये आपल्याला स्वर किती आहे? इथं 5. ए, ई, आय, ओ, यू. म्हणून तुम्हाला सांगतो स्वर तुम्हाला 1 नंबरचा क्रमांक स्वर आहे बरोबर, 5 नंबरला आहे, 9 नंबरला आहे, 15 नंबरला आहे आणि 21 नंबरला आहे. एकूण तुम्हाला एबीसीडी मध्ये 5 स्वर आहेत. 5 स्वरावरती पण तुम्हाला एकतर चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने, एकतर तुम्हाला सुलट्या पद्धतीने आणि दुसरी तुम्हाला उलट्या पद्धतीने असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मी तुम्हाला दोन्ही प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी सांगणार आहे. बघा, ए नंतर स्वर कुठला आहे? ई नंतर स्वर कुठला आहे? आय नंतर स्वर कुठला आहे? ओ नंतर स्वर कुठला आहे? यू. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यू आलं. आता ही झाली तुम्हाला काय सुलटी मांडणी. आता तुम्हाला उलटी मांडणी. उलटी मांडणी या ठिकाणी तुम्हाला दिली आहे. आपल्याला स्वर, शेवटचा स्वर तुम्हाला माहिती आहे यू आहे म्हणून. मग यूच्या अगोदरचा स्वर कुठला आहे? ओच्या अगोदरचा स्वर कुठला आहे? आयच्या अगोदरचा स्वर कुठला आहे? ई आणि ईच्या अगोदरचा स्वर कुठला आहे तर ये. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ये. अशा पद्धतीने तुम्हाला ही टोटल तुम्हाला 4ही प्रश्न सर्वांनी सोडवा. काय अडचण आली
तुम्हाला बिनधास्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करा. ओके, चला टाईप क्रमांक तुम्हाला 8 नंबर, एल अक्षराची मालिका. बरोबर, मग एल अक्षराची मालिका तुम्हाला अशा टाईपने 3-3 अक्षरामध्ये. मग ह्या ठिकाणी मालिका सोडवत असताना बघा, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, आपल्याला काढायचंय चौथं पद. चौथं पद काढत असताना तुम्हाला सांगतो बघा कसा प्रश्न सोडवायचा. पहिलं पद, पहिल्या पदातलं पहिलं अक्षर, दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर आणि तिसऱ्या पदातलं पण पहिलं अक्षर आणि चौथ्या पदातलं पण आपल्याला पहिलंच अक्षर येणार. ओके, मग म्हणून तुम्हाला ए बी सी या ठिकाणी आलं डी, आपल्याला पहिलं अक्षर निघलं. ओके, आता झेड, झेडचा क्रमांक 26, वायचा क्रमांक 25, एक्सचा क्रमांक 24 आणि पुढच्या अक्षराचा क्रमांक तुम्हाला 23. मग 23 नंबरचा अक्षर आहे तुम्हाला डब्ल्यू. ओके, मग बघा वायचा क्रमांक 25, एक्सचा क्रमांक 24, डब्ल्यूचा क्रमांक 23. मग 23च्या अगोदर 22 नंबरचा अक्षर कुठला आहे तर व्ही आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं आलं DWV असं तुम्हाला उत्तर आलं. आणि त्याच्या खालचे प्रश्न तुम्हाला सर्वांना सोडवायचे आहेत व्यवस्थित. ओके, चला आपल्याला टाईप क्रमांक 8 नंबरचा तुम्हाला क्लिअर झाला असेल तर आपण टाईप क्रमांक तुम्हाला 9 नंबरचा बघू. 9 नंबरचा टाईप यू अक्षराची मालिका असा आहे. बरोबर, मग 9 नंबरच्या टाईपमध्ये तुम्हाला कसा टाईप सोडवायचा तुम्हाला सांगतो. बघा, पहिलं पद आहे, दुसरं पद आहे, तिसरं पद, आपल्याला काढायचंय चौथं पद. ओके, मग बघा ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर काय डी ह्या ठिकाणी मांडायचं. झालं क्लिअर. हे बघा, झेडचा क्रमांक तुम्हाला माहिती आहे 26, 26, 25, 24, 23 नंबरचा अक्षर आहे डब्ल्यू. बघा, वायचा क्रमांक 25, 24, 23, 22 नंबरचा अक्षर आहे बघा व्ही. नंतर बीचा क्रमांक 2, 3, 4, 5 नंबरचा अक्षर काय आहे 5 नंबरचा अक्षर आहे ई. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला DWV आणि ई असेल. आणि त्या ठिकाणी जर काढलं का नाही तर तुम्हाला बरोबर यू तयार होणार. अशा पद्धतीने तुम्हाला यू अक्षराची मालिका तुम्हाला पेपरला 100% प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला मी टाईप वाईज सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे. तुम्हाला सर्वांनी टाईप वाईज व्यवस्थित तुम्हाला अभ्यास याच्यावरती करायचा. कुठल्या प्रश्नाबद्दल समजा काही तुम्हाला अडचण असेल तर बिनधास्त तुम्हाला सांगतो, मला जरी समजा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तरी पण तुम्हाला त्यावरती स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जाईल. ओके, चला 9 नंबरचा टाईप सगळ्याला क्लिअर झाला असेल तर आपण आता 10 नंबरचा टाईप घेणार. 10 नंबरचा टाईप झेड अक्षराची मालिका असा आहे. मग झेड अक्षराच्या मालिकेमधलं 1 नंबरचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला 1 नंबरचं एक्झाम्पल पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. ओके, आपल्याला काढायचंय 5वं पद. म्हणून तुम्हाला ए दिलाय, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी, डी नंतर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ई आहे म्हणून. ओके, बरोबर. आता बघा बी सी डी ई आणि ह्या ठिकाणी एफ येणार. झालं क्लिअर. ओके, आता झेडचा क्रमांक 26, वायचा क्रमांक 25, एक्सचा क्रमांक 24, ह्याचा डब्ल्यूचा 23. मग 22 नंबरचा अक्षर कुठला आहे तर व्ही आहे. म्हणून तुम्हाला व्ही. आणि त्याच्यानंतर बघा वायचा क्रमांक 25, 24, 23, 22 आणि 21. 21 नंबरचा अक्षर आहे तुम्हाला यू. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ई, एफ, व्ही आणि यू असं तुम्हाला उत्तर येतं. याच टाईपचं तुम्हाला खाली प्रश्न दिलेत, ती प्रश्न फक्त व्यवस्थित तुम्हाला सोडवायचं. कुठल्या प्रश्नामध्ये तुम्हाला टायपिंग मिस्टेक वगैरे असेल तर बिनधास्त तुम्हाला मी सांगितलंय, तुम्ही मेसेज व्हॉट्सअपला करू शकताय, त्याचं सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. ओके, चला पुढचा प्रश्न. टाईप क्रमांक आपल्याला आहे 11 नंबरचा. आता 11 नंबरचा टाईप आहे व्ही अक्षराची मालिका. आता व्ही अक्षराच्या मालिकेमध्ये हा पण प्रश्न तुम्हाला सांगतो, मी जसं पाठीमागचा प्रश्न तुम्हाला सांगितलेत त्याच पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. 100% सुट्ट्यात. बघा, ही पहिलं पद ए बी सी, तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी डी आलं. बरोबर, वायचा क्रमांक 25, 24, 23, 22 नंबरचा अक्षर आहे व्ही. ओके, बघा
3 4 5 6 नंबरचं अक्षर आहे बघा एफ. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला DVF असं तुम्हाला उत्तर येतं. कुणाला काही शंका नसेल त्याच्या खालचं प्रश्न व्यवस्थित तुम्हाला सांगतो, याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न 100% करा. ओके, चला आता टाईप क्रमांक 11 नंबरचा क्लिअर झाला असेल तर टाईप क्रमांक आपण 12 नंबरचा बघू. समान फरकाची मालिका. याच्यामध्ये फरक जी असतो का नाही ती समान. 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, 5चा फरक, ही प्रत्येक अक्षरामधला समान फरक असतो. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं याला म्हणायचं समान फरकाची मालिका. तुम्हाला अक्षराचा क्रमांक जर माहिती असतील का नाही तर त्याचे खाली तुम्हाला क्रमांक टाकून घ्या, लगेच प्रश्न तुम्हाला सुटतो. बघा, डीचा क्रमांक 4 आहे, एचचा क्रमांक 8 आहे, एलचा क्रमांक 12 आहे, पीचा क्रमांक 16 आहे. बघा तुम्हाला 4चा पाडा तुम्हाला तयार होतोय. मग 4चा पाडा तुम्हाला तयार होतोय म्हणजे काय, 4 8 12 16, 16 नंतर तुम्हाला 4च्या पाड्यात 20 येतं. मग 20 नंबरचा अक्षर कुठला आहे, टी. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला टी आलं. कुणाला काही शंका आहे बघा, प्रश्न व्यवस्थित तुम्हाला उत्तर द्या. ओके, चला आपण टाईप क्रमांक 13 बघू. 13 नंबरचा टाईप चढत्या क्रमाने अक्षराची मालिका. ह्याच्यातला जी 2 क्रमवार अक्षरामधला फरक जे असतो का नाही चढत्या क्रमाने तुम्हाला वाढत जातो. म्हणजे 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, 5चा फरक, अशा पद्धतीने तुम्हाला मालिका येते. मग तुम्हाला बघा या ठिकाणी क्रमांक टाकलं का नाही तुमच्या लक्षात येईल. 1, बीचा क्रमांक 2 आहे, डीचा क्रमांक 4 आहे, जीचा क्रमांक 7 आहे, केचा क्रमांक तुम्हाला 11 आहे. बघा 1 मध्ये तुम्हाला 1च प्लस केलं, बरोबर, 1 प्लस केलं. 2 मध्ये तुम्हाला 2 प्लस केलं तेव्हा 4 आलं. 4 मध्ये तुम्हाला 3 प्लस केलं तेव्हा 7 आलं. 7 मध्ये तुम्हाला 4 प्लस केलं तेव्हा तुम्हाला 11 आलं. मग 11 मध्ये तुम्हाला 5 प्लस करायचं, 11 आणि 5 16. 16 नंबरचा अक्षर कुठला आहे, पी. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पी आलं. ओके, अशाच लेवलचं प्रश्न तुम्हाला आहे तर तुम्ही खालचं प्रश्न व्यवस्थित सोडवा. ओके, चला आता टाईप क्रमांक तुम्हाला 14 नंबरचा. 14 नंबरचा टाईप काय आहे, तुम्हाला वर्गस्थानची अक्षर मालिका असा तुम्हाला टाईप आहे. मग वर्गस्थानची अक्षर मालिका तुम्हाला वर्ग तर तुम्हाला माहिती आहेत, आपल्याला फक्त 26 पर्यंतच वर्ग कुठला आहे ती बघायच्यात, बरोबर. तुम्हाला माहिती आहे वर्गामधला फरक हा नेहमी तुम्हाला विषम स्थानचा असतो, बरोबर. 1 आहे, त्याच्यानंतर वर्ग कुठला आहे, 4 आहे, त्याच्यानंतर वर्ग कुठला आहे, 5 आहे, त्याच्यानंतर वर्ग कुठला आहे तुम्हाला 16 आहे. याच्यामधला फरक बघितला का नाही, 3चा असेल, 5चा असेल, 7चा असेल, 9चा असेल, अशाच टाईपने तुम्हाला फरक आहेत. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, तर हे बघा ही 1 आहे, ह्याचा क्रमांक तुम्हाला 4 आहे, ह्याचा क्रमांक तुम्हाला आईचा 9 आहे आणि ह्या संख्या तुम्हाला वर्गस्थानची येत्या. 1 वर्ग आहे, 4 वर्ग आहे, 9 वर्ग आहे. मग 9च्या पुढची वर्ग संख्या कुठली र, 16. मग 16 नंबरचा अक्षर कुठला आहे, पी. म्हणून तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पी आलं. असंच प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी खाली दिलेला आहे, बरोबर. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बिनधास्त तुम्ही द्या आणि तुम्हाला काय अडचण आलं तर बिनधास्त तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. ओके, चला आता टाईप क्रमांक तुम्हाला पुढचा म्हणजे 15 नंबरचा. आता 15 नंबरचा टाईप काय आहे, त्रिकोणी स्थानची अक्षर मालिका. त्रिकोणी स्थानची अक्षर मालिका आणि वर्गस्थानची अक्षर मालिका जवळजवळ सेम असल्यासारखे, पण तुम्हाला वर्गस्थानची अक्षर मालिकेमध्ये तुम्हाला फरक जे असतो का नाही ती विषम संख्यांचा फरक असतो आणि तुम्हाला त्रिकोणी स्थानच्या अक्षर मालिकेमध्ये फरक जे असतो का नाही ते तुम्हाला फरक चढत्या क्रमाने असतो. नैसर्गिक संख्येचा फरक तुम्हाला चढत्या क्रमाने. ओके, मग बघा 1 नंबरचा प्रश्न तुम्हाला बघा, एचा क्रमांक आहे 1, सीचा क्रमांक आहे 3, एफचा क्रमांक आहे 6, जेचा क्रमांक आहे 10, बरोबर. 1 मध्ये तुम्हाला 2 प्लस केल्यानंतर तुम्हाला 3 आलं, 3 मध्ये तुम्हाला 3 प्लस केल्यानंतर 6 आलं, 6 मध्ये तुम्हाला 4 प्लस केल्यानंतर 10 आलं आणि 10 मध्ये तुम्हाला 5 प्लस करायचं, 10 आणि 5 आलं 15. 15 नंबरचा अक्षर कुठला आहे, ओ. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ओ असं आलं. अशाच टाईपने तुम्हाला त्रिकोणी स्थानच्या अक्षरावरतीच तुम्हाला खाली दिलेला प्रश्न आहे तर व्यवस्थित सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न 100% करा. ओके,
चला आता टाईप क्रमांक झाला तुम्हाला क्लिअर 15. आता टाईप क्रमांक तुम्हाला 16 नंबरचा आपण बघू. 16 नंबरचा टाईप काय आहे? अक्षर आणि अंक मालिका. तुम्हाला हा टाईप 100% तुम्हाला भरतीला पडतो. मग कसा प्रश्न सोडवायचा बघा. पहिलं पद आहे, दुसरं पद आहे, तिसरं पद आहे, तुम्हाला काढायचंय चौथं पद. ओके, या ठिकाणी ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, तुम्हाला माहिती आहे इथं आलाय डी. बरोबर. दुसरं पुढं अक्षराच्या पुढे तुम्हाला अंक दिलेत म्हणून तुम्हाला अंक 1 2 3 या ठिकाणी तुम्हाला 4. म्हणजे अशा पद्धतीने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला D4 असं आलं. ओके, खाली दिलेला प्रश्न सुद्धा तुम्हाला त्याच टाईपने इथं काही प्रश्न तुम्हाला सुलटा. आता 1 नंबरचा प्रश्न झाला सुलटा. तुम्हाला उलटा एखादा प्रश्न तुम्हाला सांगतो. उलटा प्रश्न हे बघा. वाय च्या अगोदर आहे एक्स, एक्सच्या अगोदर आहे डब्ल्यू, डब्ल्यूच्या अगोदर आहे व्ही आणि व्हीच्या अगोदर आहे यू. बरोबर. 25, 25च्या अगोदर 24, 24च्या अगोदर 23, 23च्या अगोदर 22 आणि 22च्या अगोदर आहे 21. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यू आणि 21 असं तुम्हाला आलं. कुणाला काय अडचण नाही. बाकी राहिलेला प्रश्न तुम्हाला सोडवा. ओके, चला टाईप क्रमांक तुम्हाला 17 नंबरचा. आता 17 नंबरचा टाईप बघा काय. अक्षर व वर्ग तुम्हाला मालिका आहे. अक्षर आणि वर्ग तुम्हाला माहिती आहे. वर्ग तर आणि अक्षर तर आपल्याला ए पासून झेड पर्यंत आहे. कसा प्रश्न तुम्हाला विचारू द्या, कसा सोडवायचा तुम्हाला मी सांगतो. बघा, ए ह्या ठिकाणी ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, इथं तुम्हाला डी आला. बरोबर. 1 वर्ग आहे, 4 वर्ग आहे, 9 वर्ग आहे. मग 9च्या पुढची वर्ग संख्या कुठली आहे? 16. मग तुम्हाला ह्या ठिकाणी D16 दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं. झालं क्लिअर? ओके. टाईप क्रमांक 17 बद्दल कुणाला काही शंका असेल तर बिनधास्त बोला. हाय का? तर आणि जरी शंका असेल तर मी तुम्हाला सांगितलंय आपला नंबर तुम्हाला प्रथम दिलेला होता. त्या नंबरवरती तुम्हाला आपल्याला मेसेज केल्यानंतर तुम्हाला स्पष्टीकरण 100% भेटणार म्हणजे भेटणार. ओके, चला 18 नंबर टाईप अक्षर व घनमालिका असा तुम्हाला 18 नंबरचा टाईप आहे. मग अक्षर व घनमालिकेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला दिलाय 1 नंबरचा प्रश्न आपण बघू. ए बी सी आणि ह्या ठिकाणी तुम्हाला डी आलं. बरोबर. 1 8 27 ह्या घनसंख्या येत्या. 1 नंतर घन आहे तुम्हाला 8, 8 नंतर घन आहे तुम्हाला 27, 27 नंतर घन कुठला आहे? 64. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डी आणि 64 असं तुम्हाला येईल. बाकीचं प्रश्न तुम्हाला सगळं तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. ओके, चला आपल्याला 18 नंबरचा टाईप सर्वांना क्लिअर झाला असेल. आपण टाईप क्रमांक तुम्हाला 19 नंबरचा टाईप बघू. लास्ट शेवटचा बघा. तुम्हाला 19 नंबरचा टाईप काय आहे आणि हा पण तुम्हाला भरतीला नेहमी पडतो बघा. एकाड एक अक्षराची मालिका. एकाड एक अक्षराची आतापर्यंत तुम्हाला क्रमवार अक्षराची मालिका, उलट्या सुलट्या पद्धतीने, समस्थांची मालिका, उलट्या सुलट्या पद्धतीने, पण एकाड एक अक्षराची म्हणजे एक एक अक्षर तुम्हाला मध्यभागी सुटतं. म्हणजे बघा कशी मालिका असते. ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी, डी नंतर काय राहितं? ई. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ई आलं. अशा पद्धतीने उत्तर काढायचं. ओके, त्याच्या पुढे जरी समजा आणखीन क्वेश्चन मार्क असेल तर आपण झेडवरनं जायचं. म्हणजे झेड 26 नंबरचा अक्षर, 25 नंबरचा अक्षर, 24 नंबरचा अक्षर, 23 नंबरचा अक्षर, 22 नंबरचा अक्षर कुठला आहे तर व्ही. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ई आणि व्ही असं करायचं. ओके, कुणाला आजच्या अक्षर मालिका या प्रकरणाबद्दल कुणाला काही अडचण नसेल. मी तुम्हाला प्रत्येक टाईप तुम्हाला व्यवस्थित शिकवलेला आहे. जरी समजा त्या टाईपबद्दल कुणाला काही शंका असतील तर बिनधास्त तुम्हाला सांगितलंय मी. प्रथम तुम्हाला नंबर दिलेला आहे 99 622 146 या नंबरला व्हॉट्सअप जरी समजा तुम्ही केलं, एखादा प्रश्न तुम्हाला नाही समजला तर त्या प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरण तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला देण्यात येईल. आणि तुम्हाला सांगतो जरी समजा तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या आपल्याकडे 200 मार्काच्या टेस्ट आहे, त्या 200 मार्काच्या टेस्टसाठी तुम्हाला सांगतो तुम्ही जरी व्हॉट्सअपला मेसेज केला तरी या प्रकरणावरती तुम्हाला पूर्ण 200 मार्काची टेस्ट तुम्हाला देण्यात येईल. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.